राज्यातल्या सत्ता स्थापनेबाबत मुंबईसह दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग. एकनाथ शिंदेंना तातडीनं दिल्लीला बोलावलं जाण्याची शक्यता. 28 किंवा 29 तारखेला शपथविधीची शक्यता. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी बिहार पॅटर्नवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची फुली. भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा यासाठी नेते आग्रही. 132 जागा निवडून आले असताना मुख्यमंत्रीपद सोडणं अयोग्य असल्याचं मत. फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. भाजपकडे 178 आमदारांचं संख्याबळ. शिंदेंच्या शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष. नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंगला सुरुवात. शिवसेनेसह भाजपमधील इच्छुकांच्या वर्षा. सागर बंगल्यावर फेऱ्या वाढल्या. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंकडून एका मंत्रिपदाची मागणी. स्वतःला कमी समजू नका, फडणवीसांवर भारी पडा. उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित 18 आमदारांना कानमंत्र. तर फडणवीसांना ललकारू नका, आहे ते आमदार गायब होतील. बावनकुळेंचा इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेचं विधिमंडळ सचिवालयाला पत्र. विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाबाबतच्या नियम आणि कायद्याची लिखित माहिती देण्याची मागणी. कराडच्या प्रीती संगमावर अजित पवार आणि रोहित पवारांची भेट. रोहित पवारांनी अजित पवारांना वाकून केला नमस्कार. मी सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं, अजित पवारांचा मिश्किल टोला. कर्जत जामखेडमध्ये माझा पराभव नियोजित कट होता. अजित पवार कटात सहभागी असल्याचा राम शिंदेंना संशय. महायुतीचा धर्म पाळला गेला नाही, शिंदेंचा आरोप. कोल्हापूरच्या शिरढोणमध्ये अंकुश संघटनेचे जवाहर साखर कारखान्याची ऊसतोड बंद पडली. ऊस दराचा तोडगा निघाल्याशिवाय ऊस तोडू देणार नसल्याचा इशारा.